देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. लेखक प्रबोधनकार ठाकरे. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे असंख्य झगडे झाले व विचारक्रांतीचीही वादळे अखंड चालू होती. आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरलेली आहे. सापडेल त्या पशुचा यज्ञ, सोमरस प्राशन व गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचारविचारात क्रांती होत होत बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमोधर्मवाला निवृत्त माज बनला होता. धर्म आणि ईश्वरविषयक कल्पनाही पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूल मानाने इसवी सनाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुजनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भट्टी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घाल घुसडीच्या फोडणीने फुगवल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटांच्या आमदानीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संगमंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संगमंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धाच्या हिनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधतच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या 7-8व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियानांच्या उर्फ राजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करवल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसणवटीत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्यांनी अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या या पवित्र वस्तूचा आणि बुद्धमूर्तीचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडा बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले.